नमस्कार मंडळी, रक्षाबंधन जवळ येत आहे आणि गोड पदार्थ हा व्हायलाच हवा. तर आज मी तुमच्यासोबत अशी मस्त रसरशीत आणि गोड पदार्थ म्हणजे गुलाबजामुनची रेसिपी शेअर करत आहे. त्यासाठी मी इथं 100 ग्राम मावा म्हणजे खवा घेतलेला आहे. तर याला आपण मोजून घेणार आहोत म्हणजे बनवायला सोपं होईल. तर मी अर्धा कप इथं चुरून मावा असं भरून घेतलेला आहे. तर मोजून मापून आपण इथं बनवणार आहोत, म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असणार तरी तुमची रेसिपी अगदी परफेक्ट बनेल. तर हे बघू शकतात तुम्ही, अर्धा कप इथं खवा आहे म्हणजे मावा आहे. त्याच कपने मी इथं अर्धा कप मैदा घेत आहे. तर बाहेरच्या प्रीमिक्समध्ये दूध पावडर वापरलेलं असतं म्हणजे मिल्क पावडर. तर आपण इथं खव्याचा वापर करत आहोत. जर तुम्हाला खवा नसेल वापरायचा तर अर्धा कप एवढं तुम्ही मिल्क पावडर वापरू शकतात. तर इथं मी अर्धा कप खवा आणि अर्धा कप मैदा हे आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे. त्याचसोबत 1 टीस्पून म्हणजे आपण जे पोहे खातो त्या चमचाने 1 चमचा एवढं तूप घ्यायचं आहे, साजूक तूप. आणि पाव चमचा म्हणजे 1/4 टीस्पून एवढा बेकिंग सोडा घ्यायचा आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैद्यामध्ये सोडा टाकून गाळून पण घेऊ शकतात, म्हणजे छान व्यवस्थित मिक्स होईल. तर दोघं हाताने असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं एकजीव व्हायला हवं. आणि ही प्रोसेस करून तुम्ही बघू शकता, छान याची अशी मूठ वाढली जाते, जसं आपण मोहन देतो त्याच पद्धतीचं. आता याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून याची कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथं पाव कप दूध घेतलेलं आहे. त्याच्यातून मी फक्त 1 टेबलस्पून एवढं दूध टाकलेलं आहे आणि थोडं थोडं दूध टाकत आपल्याला इथं याची कणिक मळून घ्यायची आहे. तर बाहेरचं प्रीमिक्स जेव्हा आपण आणतो तर तेही आपण असं दुधातच मळतो. एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने गुलाबजामुन बनवून बघितले तर तुम्ही बाहेरचं प्रीमिक्स मागवणारच नाही. एवढे चविष्ट बनतात आणि खव्याची एवढी चव असते त्या गुलाबजामुनमध्ये, तर काय सांगू मंडळी. अति छान असं स्मूथ आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. आणि मला 1.5 मोठे चमचा म्हणजे 1.5 टेबलस्पून एवढं दूध लागलेलं आहे 1 पाव दुधामधून. आणि छान सॉफ्ट आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे. आता कणिकला आपण झाकून ठेवू, तोपर्यंत आपल्याला गुलाबजामुनसाठी पाक बनवून घ्यायचा आहे. तर गुलाबजामुनसाठी पक्का पाक किंवा एकतारी पाक लागत नाही. त्याच्यासाठी फक्त आपल्याला साखर विरघळून घ्यायची असते. तर मी इथं 1.5 कप साखर घेत आहे. तर पाकचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत पाक हवा आहे, जास्त कमी. 1.5 कप साखरसाठी 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि फक्त साखर विरघळून 2 ते 3 मिनटासाठी उकळी आणून घ्यायची आहे. बस आपल्याला एवढंच असा पाक तयार करायचा असतो गुलाबजामुनसाठी. फ्लेवर येण्यासाठी मी इथं 3 ते 4 केसरच्या काळ्या टाकत आहे. तुम्ही वाटल्यास तर इथं हिरवी वेलचीही टाकू शकतात. पाक होतोय तोपर्यंत आपण गुलाबजामुनचे गोळे बनवून घेऊ. मस्त त्याला कणकेला असं मसळून घ्यायचं आहे. एकदा अजून सॉफ्ट बनेल आणि आपल्याला हवं त्या आकाराने इथं तुम्ही गुलाबजामुन बनवू शकतात. तर मी इथं अंडाकृती म्हणजे ओव्हल शेपमध्ये गुलाबजामुन बनवत आहे. गुलाबजामुनाची साईज तुम्ही लहान मोठी घेऊ शकतात आणि आकारही तुम्हाला हवा तो देऊ शकतात. तर हे बघा, एवढी साईजचा मी इथं गोळा घेतलेला आहे आणि ओव्हल शेपमध्ये गुलाबजामुन अशा पद्धतीने तयार केलेले आहे. बिलकुलही क्रॅक नाही, तुम्ही बघू शकता. अगदी सॉफ्ट आपली ही कणिक इथं तयार झालेली आहे. तर आपल्याकडे कोणी पाहुणेही आलं तरी ही झटपट रेसिपी तुम्ही बनवू शकतात. आणि छान मी सर्व गुलाबजामुन इथं अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. आता आपण याला तळून घेऊ. अशाच मस्त चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा. आणि इथं आपला पाक तयार झालेला आहे. साखर विरघळून मी 2 ते 3 मिनटं छान उकळी काढून घेतली आहे. आपण आता पाकला साईडला ठेवूया आणि गुलाबजामुन तळून घेऊया. तर गुलाबजामुन तुम्ही तेलात किंवा तुपात तळू शकतात. मी इथं तेल घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला इथं कडकडीत गरम नको आहे. फक्त गुलाबजामुन आपण तेलात सोडल्यावर हलके हलकेसेच बबळे यायला पाहिजेत. जर तेल थोडं गरम जास्त झालं असेल तर गॅस बंद करून गुलाबजामुन तेलामध्ये टाकायचेत. तर बघा, मी आता एवढ्याच लो टेम्परेचरचं आपलं हे तेल गरम केलेलं आहे. खूप जास्त नाही आहे. आणि सर्व गुलाबजामुन नाही टाकणार, जेवढ्या कढईमध्ये येतील तेवढे. तर मी इथं 8 गुलाबजामुन एवढे टाकलेले आहेत. तर गुलाबजामुन तेलात सोडल्यानंतर त्याला एकसारखे असं टर्न करत राहायचं आहे, म्हणजे साईड उलटपुलट करत राहायचं आहे. तेव्हा त्याला एकसारखाच कलर येतो. नाहीतर डार्क
कुठं लाईट असा कलर त्याचा होईल. तर मंद गॅसवरच आपल्याला याला 5 ते 6 मिनटासाठी तळून घ्यायचे आहेत. तेल थोडं पण जास्त गरम असेल तर तुमचे गुलाबजामुन वरून तर लाल होतील पण आतमध्ये कच्चे राहतील. तर याची काळजी घ्यायची आहे. मला 5 ते 6 मिनटं लागलेत आणि साईज बघू शकतात गुलाबजामुनांची किती मस्त मोठी झाली आहे. तर नक्कीच तुम्ही करून बघा ह्या पद्धतीने. आता आपण गुलाबजामुनची पहिली बॅच पाकात सोडली आहे आणि दुसरीही तशाच पद्धतीने 5 ते 6 मिनटासाठी गॅसची फ्लेम लो करत तळून घ्यायचे आहेत. पाकात टाकल्यानंतर चमच्याने त्याला असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे चारही बाजूला पाक लागेल. आणि दुसरी बॅचही मी त्याच पद्धतीने तेल थंड करून घेतलं होतं आणि मग गुलाबजामुन टाकून गॅस ऑन केला आणि लो फ्लेम करून तळून घेतले आहे. तर असे आपले हे 16 गुलाबजामुन तयार झालेले आहेत. आणि साईज तुम्ही बघू शकतात डब्बल टिब्बलची अशी मोठी झालेली आहे. आता याला वरून तुम्ही गार्निश करू शकतात खोबऱ्याचं कीस आणि ड्रायफ्रूट्सने. तर मी तर खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेले पिस्ता टाकलेले आहेत. आणि मी तुम्हाला आतमध्ये असं दाखवते किती रसरशीत झालेले आहेत कापून. बघू शकतात तुम्ही आतपर्यंत रस गेलेला आहे. झटपट होणारे हे गुलाबजामुन तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा. आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सहित. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.